सो गाईज, तर आज मी तुम्हाला या 26 दिवसाच्या कोथिंबिरी मागची मेहनत सांगणार आहे. ठीक आहे. तर ना आपण कोथिंबीर करायचा विचार केला पेरण्यापासून अगोदर 13-14 तारखेला 17 तारखेला कोथिंबीर पेरली. ठीक आहे. पहिल्यांदा वाटलं की खरंच खूप सोपं आहे, होऊन जाईल. पण ज्या दिवशी याला पाणी सोडायची बारी आली, पाणी सोडायचं व्यवस्थित 2-2 तास सोडायचं, जास्त पाणी होऊ नये याच्यासाठी मेहनत घ्यायची. ठीक आहे. रात्रीच्या 10 वाजता लाईट यायची, त्या टायमाला उठायचं, चालू करायचं, 4 वाजता झोपायचं, कारण 2 एकरचा प्लॉट आहे आपला, 1 एकरीत आहे. त्यासाठी पुन्हा उन्हात, म्हणजे ऊन वारा पाऊस म्हणणार एक प्रकारे, त्याची वाट न बघता डायरेक्ट यायचं, शेतामध्ये काम करायचं. आता जस्ट तुम्ही बघू शकता माझे हात पण किती काळे पडले. ठीक आहे. मी पूर्णच थोडासा नॉर्मल कलर चेंज झाला आहे, याचा कलर चांगला आणण्यासाठी. ठीक आहे. आता बरेच जण म्हणतील की काय त्यात मेहनत करावं लागते, पण तुम्हाला सांगू का, 10ची लाईट आल्यानंतरची मेहनत वेगळीच, दिवसाची वेगळीच, सकाळी 6ची लाईट असतानाची वेगळीच, सगळं पाणी एकत्र करण्याची वेगळीच. आणि या सगळ्यांमध्ये माझे पप्पा जे आहेत ना, त्यांनी खरंच खूप साथ दिली. आणि आता सुद्धा म्हणजे सगळं त्यांच्यामुळेच आहे, फक्त आयडिया माझीच आहे. पण पैसे वगैरे म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, तर ना मी पण त्यांना जास्त काय लोड पडू देत नाही. ठीक आहे. कॉलेज बघत करतोय, पूर्ण नाईट शिफ्टच म्हणा एक प्रकारची. इथं माझी पूर्ण नाईट शिफ्ट गेली, त्यात मला वाटत नाही की 8 तास झोपलो पण असेल दिवसा पण, कारण 4-5 3-3:30पर्यंत भिजवायचं आणि नंतर जाऊन झोपायचं, झोप पण लागत नव्हती. एवढी मेहनत घेतली, त्यावेळेस एवढं पिकलंय. आणि तुम्ही म्हणताय की काय लागतंय त्याला पिकवण्यासाठी, आणि एवढ्यात भाव सापडणं, सगळी मेहनत घेणं, तरी आपण खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर त्यामुळं कधी आम्हाला कमी समजू नका. ठीक आहे. माझ्या पण खूप साऱ्या इच्छा आहेत, पण म्हणलं चला जाऊ द्या, आपल्या घरचेच आहेत, त्यांच्यासाठी करावं. ठीक आहे. बाकी कष्टाला फळ तर आहेच, ते तर तुम्ही इथं बघू शकताय. ओके. ठीक आहे. बाय बाय. आता जायचंय, उद्या फवारायचं आणखी. पण म्हणलं सांगावं तुम्हाला याच्या मागची किती मेहनत आहे, ज्यानंतर एवढी गोष्ट पिकते. थोडं जास्त ज्ञान होईल काय की. ओके. बाय.